व ते वासुदेवाय. अथ सप्तमाध्याय. दक्ष यज्ञाची पूर्तता. मैत्रेय म्हणतात, हे पराक्रमी विदुरा, ब्रह्मदेवांनी अशी प्रार्थना केल्यावर भगवान शंकर प्रसन्नतेने ते हसत म्हणाले, ते आहे. श्री महादेव म्हणाले, हे प्रजापते, भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मी चर्चा करीत नाही की आठवणही करीत नाही. मी केवळ सावध करण्यासाठी त्यांना थोडी शिक्षा केली. दक्ष प्रजापतीचे डोके जळाले आहे म्हणून त्याला बकऱ्याचे डोके लावावे. भगदेव मित्र देवतेच्या डोळ्यांनी आपला यज्ञभाग पाहिल. पीठ खाणाऱ्या पुरुषाने यजमानांच्या दातांनी भक्षण करावे. तसेच इतर सर्व देवांनी शरीरे पूर्वीप्रमाणे होतील, कारण त्यांनी यज्ञातील शिल्लक राहिलेले पदार्थ माझा भाग म्हणून निश्चित केले आहेत. अर्धयू इत्यादी याज्ञिकांपैकी ज्यांचे बाहू तुटले आहेत त्यांनी अश्विनी कुमारांच्या बाहूंनी, आणि ज्यांचे हात तुटले आहेत त्यांनी पुरुषाच्या हातांनी काम करावे. तसेच भृगूंच्या दाढीमिशा बकऱ्यासारख्या होवत. मैत्रेय म्हणतात, वत्स विदुरा, तेव्हा भगवान शंकरांचे बोल ऐकून सर्व लोक प्रसन्न चित्ताने छान छान म्हणू लागले. नंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी दक्षाच्या यज्ञशाळेत येण्याची महादेवांना प्रार्थना केली आणि त्यांना व ब्रह्मदेवांना बरोबर घेऊन ते तेथे गेले. तेथे जसजसे भगवान शंकरांनी सांगितले होते त्याप्रमाणे सर्व कार्य करून त्यांनी दक्षाच्या धडाला यज्ञपशूचे डोके जोडून दिले. डोके जोडले गेल्यावर रुद्रांची रुस्त्री पडतात दक्ष ताबडतोब झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठला आणि आपल्यासमोर भगवान शिवांना त्याने पाहिले. शंकराच्या द्वेषाने कलुषित झालेले दक्षाचे हृदय त्यांचे दर्शन होताच शरद काळातील सरोवराप्रमाणे स्वच्छ झाले. त्याला महादेवांची स्तुती करावी असे वाटले, परंतु आपल्या मृत झालेल्या कन्येचे सतीचे स्मरण होऊन स्नेह आणि उत्कंठा यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडेना. प्रेमाने विव्हळ परमबुद्धिमान प्रजापतीने कसा तरी आपल्या हृदयातील दुःखावेग आवरून विशुद्ध भावनेने भगवान शिवांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. दक्ष म्हणाला, भगवान, जरी मी आपला अपराध केला होता तरी आपण त्यासाठी मला शिक्षा करून माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. अहो, आपण आणि श्रीहरी आचार्यहीन नाममात्र ब्राह्मण असलेल्यांची सुद्धा उपेक्षा करीत नाहीत, तर आमच्यासारख्या यज्ञ करणाऱ्यांची उपेक्षा कशी कराल? विभो, आपण ब्रह्मदेव होऊन सर्वप्रथम आत्मज्ञानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या मुखापासून विद्या, तप आणि व्रतादी धारण करणाऱ्या ब्राह्मणांना उत्पन्न केले. म्हणूनच जसा गुराखी काठी हातात घेऊन गायीचे रक्षण करतो त्याप्रमाणे आपण त्या ब्राह्मणांचे सर्व संकटापासून रक्षण करीत असता. मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो, म्हणूनच आपल्याला भरसभेमध्ये माझ्या वाग्बाणांनी घायल केले. परंतु आपण माझा तो अपराध मनावर घेतला नाही. आपल्यासारख्या पूज्यतमाचा अपराध केल्यामुळे मी नरकादी नीच योनीत जाऊन पडणार होतो, परंतु आपण आपल्या करुणामय दृष्टीने मला वाचवले. आता आपणच आपल्या औदार्यपूर्ण वर्तनाने माझ्यावर प्रसन्न व्हावे. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे शंकराची क्षमा मागून दक्षाने ब्रह्मदेवाच्या अनुमतीने उपाध्याय, ऋत्विज इत्यादींच्या साहाय्याने यज्ञ सुरू केला. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मणांनी यज्ञ संपन्न करण्याच्या उद्देशाने भूतपिशाचांच्या येण्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषांच्या शांतीसाठी विष्णू देवतेला उद्देशून 3 पात्रांमध्ये तयार केलेल्या पुरोडाश नावाचे चरूचे हवन केले. हे विदुरा, तो हवी हातात घेऊन उभ्या राहिलेल्या अर्धोईच्या समवेत यजमान दक्षाने तेव्हा विशुद्ध चित्ताने श्रीहरींचे ध्यान केले. तेव्हा लगेच भगवान तेथे प्रगट झाले. बृहत आणि रथांतर नावाचा सामस्तोत्र ज्याचे पंख आहेत त्या गरुडावर बसून आलेल्या भगवंतांनी दाही दिशा प्रकाशित करत आपल्या अंगकांतीने सर्वांना निस्तेज केले. त्यांचा श्यामवर्ण होता, कमरेला सुवर्णाचा कमरपट्टा होता, डोक्यावर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान मुकुट होता, मुखकमल भ्रमराप्रमाणे काळ्या कुरळ्या केसांच्या बटा आणि कांतिमय कुंडलांनी शोभायमान दिसत होते. सुवर्णमय अलंकारांनी विभूषित असलेल्या भक्तरक्षणासाठी सदा उद्युक्त असे 8 हात होते. त्या 8ही हातांमध्ये शंख, पद्म, चक्र, बाण, धनुष्य, गदा, खडग आणि ढाल घेतलेली होती. यामुळे ते पांगाऱ्याच्या झाडाप्रमाणे दिसत होते. प्रभूंच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान होती आणि सुंदर वनमाला शोभून दिसत होती. ते आपल्या सुंदर हास्ययुक्त कटाक्षांनी साऱ्या विश्वाला आनंदविभोर करीत होते. दोन्ही बाजूंना पार्श्वत राजहंसाप्रमाणे असणारी शुभ्र पंखे आणि चौऱ्या ढाळीत होती. ते वर चंद्राप्रमाणे शुभ्र असणाऱ्या छत्राने शोभून दिसत होते. भगवानांना आलेले पाहून इंद्र, ब्रह्मदेव आणि महादेव आदी देवेश्वरांसह सर्व देवादिकांनी ताबडतोब उभे राहून त्यांना प्रणाम केला. त्यांच्या तेजापुढे सर्वांचे तेज फिके पडले, जीभ अडखळू लागली, ते गोंधळून गेले. अशा स्थितीत ते सर्वजण मस्तकावर हात जोडून भगवंताची स्तुती करू लागले. जरी ब्रह्मदेवादी भगवंताचा महिमा जाणत नव्हते
तरीसुद्धा भक्तांवर कृपा करण्यासाठी दिव्य दृष्टीने प्रगट झालेल्या श्रीहरींची ते आपापल्या बुद्धीनुसार स्तुती करू लागले. सर्वप्रथम प्रजापती दक्ष एका उत्तम पात्रात पूजेची सामग्री घेऊन नंद सुनंद इत्यादी पार्षदांसह असलेल्या प्रजापतींचे परमगुरू भगवान यज्ञेश्वरांच्या जवळ गेले आणि आनंदाने एकाग्रचित्त होऊन हात जोडून प्रार्थना करीत प्रभूंना शरण गेले. दक्ष म्हणाले, भगवान, आपल्या मूळ स्वरूपात मायारहित होऊन आपण बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थारहित शुद्ध चिन्मय अद्वितीय आणि निर्भय असता. तथापि स्वतंत्र असूनही जेव्हा मायेने जीवाभावाला स्वीकारून आपण त्याच मायेत राहता तेव्हा मात्र अज्ञानी असल्यासारखे दिसता. ऋत्विज म्हणाले, हे उपाधिरहित प्रभो, रुद्राच्या नंदीश्वराच्या शापामुळे आपली बुद्धी केवळ कर्मकांड करण्यातच गुंतली आहे, म्हणून आम्ही आपले सत्व जाणत नाही. परंतु ज्यामध्ये अमुक कर्माची अमुक देवता अशी व्यवस्था आहे त्या वेदत्रयीने प्रतिपादन केलेल्या धर्मरूप यज्ञालाच आम्ही आपले स्वरूप समजतो. सदस्य म्हणाले, हे जीवांना आश्रय देणाऱ्या प्रभो, जो अनेक प्रकारच्या क्लेशामुळे अत्यंत दुर्गम आहे, ज्यात कालरूप भयंकर सर्प वाट पाहत बसला आहे, जेथे सुखदुःखादी द्वंद्वरूप अनेक खड्डे आहेत, दुर्जनरूप जंगली जीवांचे भय आहे, जेथे शोकरूप दावाग्नी धगधगत आहे, अशा विश्रांतीस्थळ नसलेल्या संसार मार्गामध्ये जो अज्ञानी जीव कामनांमुळे पीडित होऊन विषयरूप मृगजळासाठी देहघराचा अवजड बोजा डोक्यावर घेऊन चालला आहे, तो आपल्या चरणकमलांना केव्हा बरे शरण येईल. रुद्र म्हणाले, वरददायक प्रभो, आपले श्रेष्ठ चरण या जगात सकाम पुरुषांना संपूर्ण पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहेत आणि निष्काम मुनिजनसुद्धा ज्यांचे आदरपूर्वक पूजन करतात त्यामध्ये माझे चित्त लागून राहिल्यामुळे अज्ञानी लोक मला आचारभ्रष्ट म्हणत असले तरी आपल्या परम अनुग्रहामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. भृगू म्हणाले, आपल्या गहन मायेमुळे आत्मदान लुप्त होत जे अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत ते ब्रह्मदेव इत्यादी देहधारी आत्मज्ञानासाठी उपयुक्त अशा आपल्या तत्वाला अजून जाणू शकले नाहीत. असे असून सुद्धा आपण आपल्या शरणागत भक्तांचे आत्मा आणि हृदय आहात, म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, वेगवेगळ्या पदार्थांना जाणणाऱ्या इंद्रियांच्या द्वारा पुरुष जे काही पाहतो ते आपले स्वरूप नाही, कारण आपण ज्ञान, विषय आणि इंद्रियांचे अधिष्ठान आहात. हे सर्व आपल्यामुळे भासतात, पण आपण मात्र मायामय प्रपंचापासून सर्वथैव वेगळे आहात. इंद्र म्हणाला, अच्युता, आपले हे जगाला प्रकाशित करणारे रूप दैत्यांचा संहार करण्यासाठी आयुधे धारण करणाऱ्या 8 हातांनी सुशोभित आहे. हे रूपही आमचे मन आणि नेत्रांना परम आनंद देणारे आहे. याज्ञिकांच्या पत्न्या म्हणाल्या, भगवान, ब्रह्मदेवांनी आपले पूजन करण्यासाठी हा यज्ञ केला होता, परंतु दक्षावर रागवल्यामुळे पशुपतींनी हा नष्ट केला. हे यज्ञमूर्ते, स्मशानभूमीप्रमाणे उत्सवहीन झालेल्या आमच्या या यज्ञाला आपण आपल्या निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी पाहून पवित्र करावे. ऋषी म्हणाले, भगवान, आपली लीला अनाकलनीय आहे, कारण आपण कर्म करीत असूनसुद्धा त्यामुळे लिप्त होत नाही. दुसरे लोक वैभवाच्या लालसेने ज्या लक्ष्मीची उपासना करतात ती स्वतः आपल्या सेवेत निमग्न असते, तरीसुद्धा आपण तिच्याविषयी निष्पृह राहता. सिद्ध म्हणाले, प्रभो, हा आमचा मनोरूपी हत्ती क्लेशरूप वणव्याने होरपळलेला असल्यामुळे तहानेने व्याकुळ होऊन आपल्या कथारूप अमृतमय नदीत शिरून डुंबत आहे. तेथे ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाल्यामुळे त्याला संसाररूप दावाग्नीचे स्मरणही नाही आणि तो त्या नदीचे बाहेरही पडत नाही. यजमान पत्नी म्हणाली, सर्व समर्थ परमेश्वरा, आपले स्वागत असो. मी आपल्याला नमस्कार करते. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. हे लक्ष्मीपते, प्रिय पत्नी लक्ष्मीसहित आपण आमचे रक्षण करावे. यज्ञेश्वरा, ज्याप्रमाणे डोक्याशिवाय मनुष्याचे धड चांगले दिसत नाही, त्याप्रमाणे अन्य अंगांनी पूर्ण असूनही आपल्याशिवाय यज्ञाला शोभा नाही. लोकपाल म्हणाले, अनंत परमात्मन, आपण सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. हे सर्व जग आपल्यामुळेच पाहिले जाते, तर मग माईक पदार्थांना ग्रहण करणाऱ्या आमच्या या डोळे आदी इंद्रियांना आपण कधी तरी प्रत्यक्ष दिसू शकाल काय? खरे पाहता आपण पंचमहाभूतांपासून वेगळे आहात, तरीसुद्धा पंचमहाभूतात्मक शरीरांशी जो आपला संबंध प्रतीत होतो ती आपली मायाच होय. योगेश्वर म्हणाले, प्रभो, जो मनुष्य संपूर्ण विश्वाचा आत्मा असलेल्या आपल्यात आणि स्वतःत काही भेद पाहत नाही, त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आपल्याला कोणी नाही. तथापि हे भक्तवत्सल, जे लोक आपल्या ठिकाणी स्वामीभाव ठेवून अन्योन्य भक्तीने आपली सेवा करतात त्यांच्यावरही आपली कृपा करावी. जीवांच्या अदृष्टामुळे ज्यांच्या सत्वादी गुणांमध्ये मोठा फरक जाणवतो
त्या आपल्या मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी ब्रह्मादी वेगवेगळी रूपे धारण करून आपण भेदबुद्धी उत्पन्न करता. परंतु स्वरूप स्थितीमुळे ते भेदज्ञान आणि त्याचे कारण नसलेल्या सत्वादी गुणांपासून सर्वथही दूर असणाऱ्या आपल्याला आमचा नमस्कार असो. वेद म्हणाले, आपण धर्मादींच्या उत्पत्तीसाठी शुद्ध सत्वाचा स्वीकार करता आणि आपण निर्गुणही आहात, म्हणून आपले तत्व मी किंवा इतर कोणीही जाणत नाही, अशा आपल्याला नमस्कार असो. अग्निदेव म्हणाला, भगवन, आपल्याच तेजाने प्रज्वलित होऊन मी श्रेष्ठ यज्ञांमध्ये तूपयुक्त हवी देवतांपर्यंत पोहोचवतो. आपण साक्षात यज्ञपुरुष आणि यज्ञाचे रक्षण करणारे आहात. अग्निहोत्र, दर्श, पौर्णिमास, चातुर्मास आणि पशुसोम हे 5 प्रकारचे यज्ञ आपले स्वरूप आहे. तसेच अश्रावय, अष्टुस्त्रोपट, यजे, ये यजामहे आणि वषट या 5 प्रकारच्या यजुर्मंत्रांनी आपलेच पूजन होते. मी आपल्याला प्रणाम करीत आहे. देव म्हणाले, आपण आदिपुरुष आहात. पूर्वी प्रलय झाल्यावर आपल्या कार्यरूप या विश्वाला उदरात लीन करून घेऊन आपण प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषनागाच्या उत्तम शय्येवर शयन केले होते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे सिद्धगण स्वतःच्या हृदयात चिंतन करतात. तेच आपण आज आमच्या नेत्रांचा विषय होऊन आम्हा भक्तांचे रक्षण करीत आहात. गंधर्व म्हणाले, देवा, मरीची आदी ऋषी आणि हे ब्रह्मदेव, इंद्र तसेच रुद्रादी देवगण आपल्या अंशाचे अंश आहेत. हे महत्तम, हे संपूर्ण विश्व आपल्या लीलेची सामग्री आहे. हे नाथ, अशा आपल्याला आम्ही सदैव नमस्कार करीत आहोत. विद्याधर म्हणाले, हे प्रभो, मोक्षाच्या प्राप्तीचे साधन असलेला हा मानवदेह मिळून सुद्धा जीव आपल्या मायेने मोहित होऊन यामध्ये मी माझे असा अभिमान धरतो. नंतर हा दुर्बुद्धी जीव आपल्या अपेष्टांकडून तिरस्कृत होऊन सुद्धा त्याच विनाशी विषयांचीच लालसा करीत राहतो. परंतु अशा अवस्थेत सुद्धा जो आपल्या प्रथामृताचे सेवन करतो तो या अंतःकरणातील मोहाचा पूर्णपणे त्याग करतो. ब्राह्मण म्हणाले, भगवन, आपणच यज्ञ हवनाचे द्रव्य, अग्नी आणि मंत्र आहात. आपणच समिधा, दर्भ आणि यज्ञपात्रे आहात. तसेच आपण सदस्य, ऋत्विज, यजमान आणि त्यांची धर्मपत्नी, देवता, अग्निहोत्र, स्वधा, सोमरस, तूप आणि यज्ञासाठीचा पशु आहात. हे वेदमूर्ती, यज्ञ आणि त्याचा संकल्प दोन्ही आपण आहात. पूर्वी आपणच अतिविशाल वराहरूप धारण करून रसातळाला बुडालेल्या पृथ्वीला सहजपणे आपल्या दाढेवर ठेवून अशा प्रकारे वर आणले होते की जणू काही हत्तीने कमलपुष्प उचलले आहे. त्यावेळी आपण धीरगंभीर गर्जना करीत होता आणि योगीजन आपला हा अलौकिक पुरुषार्थ पाहून आपली स्तुती करत होते. यज्ञेश्वरा, जेव्हा लोक आपल्या नामाचे कीर्तन करतात तेव्हा यज्ञातील सर्व विघ्ने नष्ट होतात. आता आमचे हे यज्ञरूप सत्कर्म नष्ट झाले होते, म्हणून आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करीत होतो. आता आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे, आपल्याला नमस्कार असो. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, जेव्हा अशा प्रकारे सर्वजण यज्ञरक्षक भगवान ऋषिकेशांची स्तुती करू लागले तेव्हा ज्ञानी दक्षाने, वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या यज्ञाला पुन्हा प्रारंभ केला. सर्वार्थयामी श्रीहरी सर्वच यज्ञभागांचे भोगते आहेत. तथापि पुरोडाश रूप आपल्या भागाने अधिकच प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन दक्षाला संबोधून म्हणाले. श्री भगवान म्हणाले, जगाचे परम कारण मीच ब्रह्मदेव आणि महादेव आहे. मीच सर्वांचा आत्मा, ईश्वर आणि साक्षी आहे. तसेच स्वयंप्रकाश आणि उपाधिशून्य आहे. विप्रवर, आपल्या त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून मीच जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करीत असतो आणि मीच त्या कर्मांना अनुरूप ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ही नावे धारण केली आहेत. असा जो अद्वितीय विशुद्ध परब्रह्म स्वरूप, मी त्यालाच अज्ञानी मनुष्य, ब्रह्मा, रुद्र व जीव अशा विभिन्न रूपात पाहतो. जसे मनुष्य आपले डोके, हात इत्यादी अंगांनी हे आपल्यापासून वेगळे आहेत असे कधी मानत नाही, त्याचप्रमाणे माझा भक्त प्राणीमात्रांना माझ्याहून वेगळे मानत नाही. हे ब्राह्मण, सर्व जीवांचे आत्मा असणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्यात जो भेद मानत नाही तोच शांती प्राप्त करून घेतो. मैत्रेय म्हणतात, भगवंतांनी अशा प्रकारे आज्ञा दिल्यानंतर प्रजापतींचा नायक दक्ष याने त्यांचे यज्ञाचे पूजन करून नंतर अंगभूत आणि प्रधान अशा दोन्ही प्रकारच्या यज्ञांनी अन्य देवतांना उद्देशून हवन केले. नंतर एकाग्र चित्ताने शंकरांना त्यांचा भाग अर्पण केला. नंतर उदस्वान नावाच्या कर्माने सोमपायी व इतर देवतांचे यजन करून यज्ञाची समाप्ती केली व शेवटी ऋत्विजांसह अवमृत स्नान केले. नंतर ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्या दक्ष प्रजापतीला तुझी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील असा आशीर्वाद देऊन सर्व देव स्वर्गलोकी गेले.
विदुरा, असे ऐकले आहे की दक्षकन्या सतीने पूर्वीच्या शरीराचा त्याग करून पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ज्याप्रमाणे प्रलयकालात सुप्त असलेली शक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा ईश्वराचाच आश्रय घेते, त्याचप्रमाणे अन्यन्यचित्त अंबिकेने त्याही जन्मी आपले एकमात्र आश्रय आणि प्रियतम अशा भगवान शंकरांनाच वरले. विदुरा, दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवांचे हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव यांच्या तोंडून ऐकले होते. हे कुरुनंदना, श्री महादेवांचे हे परमपावन चरित्र यश आणि आयुष्य वाढवणारे तसेच पापराशी नष्ट करणारे आहे. जो पुरुष भक्तिभावाने याचे नियमितपणे श्रवण आणि कीर्तन करतो तो आपल्या पापराशींचा नाश करतो. अध्याय 7 समाप्त. अथाष्टम अध्याय. ध्रुवाचे वनात जाणे. मैत्रेय म्हणतात, शत्रुंजय विदुरा, सनकादिक नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही. अधर्म हाही ब्रह्मदेवांचाच पुत्र होता. त्याच्या पत्नीचे नाव मृषा असत्य होते. तिला दंभ आणि माया अशी 2 मुले झाली. त्या दोघांना संतती नसलेली निर्शती घेऊन गेला. हे बुद्धिमान विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती लबाडी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा तसेच त्यांच्याही पासून कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती अपशब्द उत्पन्न झाले. हे साधू शिरोमणे, नंतर कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले. तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि नरक ही जोडी उत्पन्न झाली. हे विदुरा, अशा प्रकारे मी संक्षेपाने तुला प्रलयाला कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला. हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होते, म्हणून याचे वर्णन 3 वेळा ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करतो. हे कुरुनंदना, आता मी श्रीहरींचे अंश ब्रह्मदेव यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभू मनूच्या पुत्रांच्या वंशाचे वर्णन करतो. महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभू मनू यांच्यापासून प्रियवत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र झाले. भगवान वासुदेवांच्या कलेपासून हे 2 पुत्र झाले. भगवान वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यात तत्पर असत. उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक 2 पत्न्या होत्या. त्यापैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती, सुनीती नव्हती. तिचा पुत्र ध्रुव. एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता. त्याचवेळी ध्रुव सुद्धा मांडीवर बसू इच्छित होता, परंतु राजाने त्याला बसू दिले नाही. त्यावेळी अत्यंत गुरुविष्ट सुरुचीने आपल्या सवतीचा पुत्र ध्रुव याला तसे करताना पाहून रागाने राजासमोर म्हटले, मुला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस. तू अजून लहान आहेस. तू दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे तुला अजून माहीत नाही, म्हणून तू अशा दुर्लभ गोष्टींची इच्छा करीत आहेस. जर तुला सिंहासनाची इच्छा असेल तर तपश्चर्या करून श्री नारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे. मैत्रेय म्हणतात, ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फुतकार टाकू लागतो, त्याप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्व होऊन क्रोधामुळे तो उसासे टाकू लागला. गुपचूपपणे हे सर्व पाहणाऱ्या वडिलांना सोडून तो रडत रडत आपल्या मातेकडे गेला. त्याचे 2 ओठ थरथर कापत होते आणि तो स्पुंदून रडत होता. सुनीतीने मुलाला मांडीवर घेतले आणि जेव्हा महालातील दुसऱ्या लोकांकडून सुरुचीने बोललेले तिने ऐकले, तेव्हा तिला सुद्धा फार दुःख झाले. तिचा धीर सुटला. वणव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली. सवतीचे बोलणे आठवून तिच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहू लागली. ती बिचारी आपल्या दुःखाला अंत नाही असे पाहून सुस्कारे टाकीत ध्रुवाला म्हणाली, पुत्रा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस, कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते. सुरुची जे काही म्हणाली ते योग्यच आहे, कारण महाराजांना माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते. तू माझ अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्याच दुधावर वाढलास. बाळ, तुझी सावत्र माता जे म्हणाली तेच द्वेषबुद्धी सोडून कर. जर तुला राजकुमार उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर भगवंताच्या चरणकमलांची आराधना कर. जगाचे पालन करण्यासाठी सत्वगुणांचा अंगीकार करणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच स्त्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणाऱ्या मुनींनाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले. तसेच तुझे आजोबा स्वयंभू मनूंनी सुद्धा मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणाऱ्या यज्ञांच्या द्वारे अनन्य भावाने त्याच भगवंताची आराधना केली होती. म्हणूनच त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी इहलौकिक सुखे, पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्ष सुख प्राप्त झाले.
बाळा, तू सुद्धा त्या भक्तवत्सल श्री भगवंताचाच आश्रय घेऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्ष लोक नेहमी त्यांच्याच चरणकमलांचा मार्गाचा शोध करीत असतात. तू स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसवून अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच भजन कर. अरे त्या कमलदल लोचन श्रीहरींना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणी दिसत नाही. पहा, जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेवादी अन्य देव धुंडत असतात, ती कमलधारिणी श्री लक्ष्मीसुद्धा नेहमी त्या श्रीहरींना शोधत असते. मैत्रेय म्हणतात, इष्टवस्तूंच्या प्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला. हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तिथे आले. त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवत म्हणाले, मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले, मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पाहणा. हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटुवचनांनी घर केले आहे. नारद म्हणाले, मुला, खेळण्या बागडण्याच्या रमावयाच्या या बालवयात काही बोलण्याने तुझा मान किंवा अपमान होत असेल तर आम्हाला असे वाटत नाही. जर मानापमानासंबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही. संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान अपमान किंवा सुखदुःख प्राप्त होते. म्हणून बाबा रे, भगवंताच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योग साधनेद्वारा ज्या भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहेस त्यांना प्रसन्न करून घेणे सामान्य माणसांना अवघड आहे असे मला वाटते. योगी लोक अनेक जन्मात अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारा मोठमोठ्या कठोर साधना करतात, परंतु भगवंताच्या स्थानाचा त्यांना पत्ता लागत नाही. म्हणून तो हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा. मोठा झाल्यावर जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल तेव्हा त्यासाठी प्रयत्न कर. विधात्याच्या विधानानुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमय संसारातून पार पडतो. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्याला पाहून प्रसन्न व्हावे. जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्याने दुःखाने तो खचून जात नाही. ध्रुव म्हणाला, भगवान, सुखदुःखामुळे ज्यांचे चित्त चंचल होते त्यांच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे, परंतु माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. याखेरीज मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झाला आहे. म्हणून माझ्यात नम्रतेचा अभाव आहे. सुरुचीने आपल्या कटुवचनांनी बाणांनी माझे हृदय विदीर्ण केले आहे. त्यामुळे आपला हा उपदेश माझ्या हृदयात शिरत नाही. हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो, जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाहीत. त्यांच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा चांगला मार्ग सांगा. आपण भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही वीणा वाजवत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करीत आहात. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाचे बोल ऐकून देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्यावर कृपा करून त्याला सदुपदेश करू लागले. नारद म्हणाले, पुत्रा, तुझ्या मातेने तुला जो सांगितला तोच तुझ्या परम कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर. ज्याला धर्म अर्थ काम आणि मोक्षरूप पुरुषार्थाची अभिलाषा आहे त्याला त्याच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीहरीच्या चरणांचे सेवन करणे हाच होय. म्हणून मुला, तुझे कल्याण असो. आता तू यमुना नदीच्या तटावरील परम पवित्र मधुवनात जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून नित्यकर्मे करून विधीनुसार आसन घालून त्यावर बैस. नंतर पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण, मन आणि इंद्रियांचे दोष घालून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंताचे ध्यान कर. भगवंताचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न असून ते प्रसन्नतापूर्वक भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहेत. त्यांचे नाक, भोवळे आणि गाल अत्यंत नयनरम्य आहेत. ते सर्व देवांमध्ये परम सुंदर आहेत. ते तरुण आहेत. त्यांचे सर्व अंग मनोरम आहे. लाल लाल ओठ आणि त्या लालसर नेत्र आहेत. ते शरणागतांना आश्रय देणारे अपार सुखदायक, शरणागत वत्सल आणि दयेचा सागर आहेत. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. त्या परमपुरुष श्यामसुंदरांनी गळ्यात वनमाळा धारण केली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म शोभून दिसत आहे. त्यांच्या मस्तकावर किरीट, कानात कुंडले, बाहूत केयूर आणि हातात कंकणे शोभून दिसत आहेत. कौस्तुभमणी गळ्याची शोभा वाढवित आहे. तसेच त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला आहे. त्यांच्या कटी प्रदेशावर सुवर्णाचा कमरपट्टा आणि पायात सुवर्णाचे नूपूर शोभून दिसत आहेत.
भगवंतांचे स्वरूप अत्यंत दर्शनीय, शांत, तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहे. जे लोक प्रभूंची मानसपूजा करतात त्यांच्या अंतःकरणात ते हृदयकमलाच्या कर्णिकेवर आपल्या नखमंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात. अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल तेव्हा त्या वरदयी प्रभूंचे मनोमन अशा प्रकारे ध्यान करावे की ते आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंद हास्य करत आपल्याकडे पाहत आहेत. भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करणारे मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाते आणि पुन्हा तिथून मागे फिरत नाही. हे राजकुमारा, या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्रांचा जप केला पाहिजे तो पण सांगतो, ऐक. याचा 7 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंतांची द्रव्यमय पूजा करावी. प्रभूंचे पूजन पवित्र पाणी, फळे, फुले, वनातील कंदमुळे, पूजेला योग्य अशी कोवळी पाने, वल्कले, त्यांना प्रिय तुळस इत्यादी अर्पण करावे. पाषाण इत्यादींची मूर्ती मिळाली तर तिचे, नाहीतर पृथ्वी, पाणी इत्यादींमध्ये भगवंतांची पूजा करावी. नेहमी संचय चित्त, मननशील, शांत आणि मौन धारण करून रानातीलच वस्तूंचा परिमित आहार घ्यावा. याखेरीज पुण्यकीर्ती श्रीहरी अनिर्वचनीय अशा आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी जी मनोहर कार्य करतात त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे. प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे ते मंत्रमूर्ती श्रीहऱ्यांनी द्वादशोपचार मंत्राने अर्पण करावे. अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाते तेव्हा ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांच्या श्रद्धा वाढवतात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात. जर उपासकाला इंद्रियासंबंधी भोगाबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंताचे भजन करावे. श्री नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. त्यानंतर तो भगवंताच्या चरणचिन्हाने अंकित अशा परमपवित्र मधुवनात गेला. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात पोहोचले. राजाने त्यांचे यथायोग्य उपचाराने पूजन केले. तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारले. श्री नारद म्हणाले, राजन, तुमचे मुख म्लान झाले आहे. तुम्ही बऱ्याच वेळापासून कोणत्या विचारात घडला आहात? तुमचे धर्म, अर्थ आणि काम यापैकी कशात कमतरता तर आली नाही ना? राजा म्हणाला, ब्रह्मन, मी श्रीलंपट आणि निर्दय आहे. अरे रे, मी माझ्या 5 वर्षाच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढले. त्याचे कमळासारखे कोमल मुख भुकेने म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल. मुनिवर्य, त्या असहाय्य मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये असे म्हणजे झाले. अहो, पत्नीचा गुलाम झालेल्या माझ्या दुष्टपणा तर पहा. जो प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहत होता त्या बाळाला मी दुष्टाने बसू दिले नाही की हो? श्री नारद म्हणाले, राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस. त्याचे रक्षण करते भगवान आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही. त्याचे यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल. तोच तुझे यश वाढवेल. मैत्रेय म्हणतात, देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकून उत्तानपाद राजा राज्याबाबत उदासीन होऊन मुलाचीच चिंता करू लागला. इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. त्याने 3 रात्रीनंतर फक्त शरीरनिर्वाहापुरती कवट आणि बोराची फळे खाऊन श्रीहरींची उपासना करीत 1 महिना काढला. दुसऱ्या महिन्यात त्याने 6 दिवसांच्या अंतराने वाळलेले गवत आणि गळून पडलेले पाने खाऊन भगवंताची उपासना केली. 3रा महिना 9 दिवसानंतर केवळ पाणी पिऊन समाधियोगाने श्रीहरींची आराधना करीत व्यतीत केला. 4थ्या महिन्यानंतर त्याने श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसानंतर केवळ वायू पिऊन ध्यानयोगद्वारा भगवंताची आराधना केली. 5वा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परमब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरींच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कोठेही जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती व पुरुषांचे अधीश्वर अशा परब्रह्माच्या ठिकाणी धारणा केली त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्याच्या तेजाने 3 लोकांचा थरकाप झाला. जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जाऊन
एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला हेलकावे खाते तशी डगमगू लागली. ध्रुव आपली इंद्रियद्वारे आणि प्राण रोखून धरून अन्योन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरींचे ध्यान करू लागला तेव्हा त्याची समष्ट प्राणांशी अभिन्नता झाल्याने सर्व जीवांचा श्वासोच्छ्वास रोखला गेला. यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले. देव म्हणाले, भगवान, सर्व स्थावर जंगम जीवांच्या शरीरातील प्राण एकदमच रोखला गेला आहे. असा अनुभव यापूर्वी आम्हाला कधी आला नव्हता. आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात. आपल्याला शरण आलेल्या आम्हाला या दुःखापासून सोडवा. श्री भगवान म्हणाले, देवांनो, तुम्ही भिवू नका. ध्रुवाने आपले चित्त मज विश्वात्म्यात लीन केले आहे. यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हा सर्वांचा श्वास थांबला आहे. आता आपण आपापल्या लोकी जावे. त्या बालकाला मी या दुष्कर तपापासून परावृत्त करेन. अध्याय 8 समाप्त.